अतिविश्वासाचा गैरफायदा। खांडबाऱ्यात खत बियाणे दुकानात दररोज नोटांची चोरी। दररोजची चोरी कॅमेऱ्यात कैद। जेवलग मित्रच निघाला चोर, मित्राविरोधात विसरवाडी पोलिसांत गुन्हा दाखल। सविस्तर वृत्त असे की नवापूर तालुक्यातील खांडबारा गावात अतिविश्वासाचा धक्कादायक गैरफायदा घेतल्याचा प्रकार समोर आला असून एका व्यापाऱ्याच्या दुकानातील गल्ल्यातून दररोज पैसे लंपास केले जात असल्याचे सीसीटीव्ही फुटेजमधून उघड झाले आहे। विशेष म्हणजे हा प्रकार कोण्या अनोळखी व्यक्तीने नव्हे तर व्यापाऱ्याच्या जिवलग मित्रानेच केल्याचे निष्पन्न झाले आहे। जितू सुरेश परदेशी यांचे खांडबारा येथे खत व बियाणे विक्रीचे दुकान आहे। दुकानात सुरक्षिततेसाठी दोन्ही बाजूंना सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत। काही दिवसांपासून गल्ल्यातील रकमेतील फरक वारंवार जाणवत असल्याने व्यापाऱ्याला संशय आला। यानंतर त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता धक्कादायक वास्तव समोर आले। फुटेजमध्ये दुकानात नेहमी येणारा मित्र अनिल रंजनलाल शर्मा हा गल्ल्याजवळील खुर्चीवर बसून व्यापाऱ्याची नजर चुकवत गल्ल्यातून नोटा काढून खिशात टाकत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते। ही चोरी 1-2 वेळेची नसून ठराविक वेळेला येऊन दररोज केली जात असल्याचेही फुटेजवरून स्पष्ट झाले आहे। या प्रकारामुळे व्यापारी जितू परदेशी यांना मानसिक धक्का बसला असून जिवलग मित्रानेच विश्वासघात केल्याची भावना त्यांनी व्यक्त केली आहे। सदर चोरीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे। या प्रकरणी जितू सुरेश परदेशी राहणार खांडबारा यांच्या फिर्यादीवरून अनिल रंजनलाल शर्मा राहणार खांडबारा याच्याविरुद्ध विसरवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे। एसके पब्लिक व्हॉइस न्यूजसाठी नवापूर प्रतिनिधी समीर पठाण यांचा स्पेशल रिपोर्ट। मी महावीर कृषी सेवा केंद्र खांडबारा तालुका नवापूर जिल्हा नंदुरबार येथे माझे कृषी निविष्ठेचे दुकान आहे सरकारमान्य। माझ्या दुकानाचा व्यवहार चालतो। माझे मित्र अनिल रंजनलाल शर्मा हे माझे जीवलग मित्र पण माझे मोठे बंधू यांच्यासोबत शिकलेले होते। आमच्या अडीअडचणी राहिल्या किंवा काही गावात भानगड राहिलं तसे सामाजिक नेते आहेत व गट नेते पण होते ते, आणि इलेक्शनमध्ये उभे पण राहिले होते 2 नंबरमध्ये, पण इलेक्शनमध्ये पडून गेलेले आहे। तर त्या नात्याने एक सामाजिक कार्यकर्ते नात्याने आम्ही त्यांना इज्जत द्यायचो आणि ते पण आम्हाला एकदम जीवलग सारखं ते वागवत होते। मग असं करता करता ते आता 3-3.5 वर्षापासून गल्ल्यावर बसायचे, पण 1.5 वर्षापासून इथं कंटिन्यू गल्ला सांभाळत होते। मग आता 1.5 वर्षापूर्वी आम्ही सीसीटीव्ही कॅमेरे लावले, पण कधी आम्ही चेक वगैरे केले नाही। पण 1.5 वर्षापासून भरमसाठ पैसे कमी पडायचे। मग माझा संसार तुटू नये म्हणून माझे मोठे भाऊ वेळोवेळी लाखोंची मदत केली। माझे मिसेसचे दागिने विकले, बजाज फायनान्सचं गोल्ड लोन काढलं माझ्या वहिनीच्या नावावर। असे पैसे करून पण पैशांची बर्बादी झाली 1.5-2 वर्षामध्ये। मग शेवटी आम्ही कॅमेरे चेक केले, आम्हाला शक आलं। एका जणाने आम्हाला म्हणजे बाहेरून सांगितलं माझ्या व्यवसायवाल्याने, मग मी पाळत ठेवली। मग काय माझ्या लक्षात येत नव्हतं। मग आम्ही कॅमेरे चेक केले सीसीटीव्ही, त्या फुटेजमध्ये सदर व्यक्ती अनिल रंजनलाल शर्मा माझ्या गल्ल्यातून पैसे काढताना दिसलं। मग मी 1 दिवस 2 दिवस 4 दिवस असं नजर टाळून आम्ही तिकडं प्रयत्न केला। तर माजी सरपंच शैलास गावित हे बसलेले असताना सुद्धा त्यांनी त्यांची नजर चुकून पैसे चोरी केली। ही माझी अपेक्षा नव्हती, तरी त्यांना म्हणजे मला न्याय मिळावा, माझे पैसे मिळावे। माझे लहान बाळ आहे, मी कर्जबाजारी आहे, व्यापाऱ्यांचे पैसे देणे आहे, माझे घर विकला गेलेलं आहे, त्यांनी माझं घर बळकावून ठेवलेलं आहे। तरी त्या व्यक्तीला सजा व्हावी, माझे पैसे मिळावे आणि मला पोलीस संरक्षण मिळावे, कारण की तो व्यक्ती गुंड प्रवृत्तीचा आहे। तो माझा मर्डरसुद्धा करू शकतो, एवढी मला पोलीस प्रशासनाकडून अपेक्षा आहे।